नमस्कार मित्रांनो. पारू 26 ऑगस्ट भागामध्ये आयल्या श्रीकांत आणि आदित्य असतो. आता दिशा जाते आणि म्हणते, सासू मॉम, आज प्रीतम ऑफिसमध्ये गेला. मला खूप बरं वाटलं आणि कुणाचाही आदर न घेता त्यांनी प्रेझेंटेशन करावं अशी माझी खूप इच्छा होते आणि मला खात्री आहे तो नक्की करणार. आता दिशाचं खूप कौतुक वाटतं. दिशा म्हणते, सासू मॉम, आपण जाऊया का? त्याला सरप्राईज देऊया. आदित्य, तुला राग नाही आला ना? मी हे प्रीतमसाठी केलं. आदित्य म्हणतो, नाही ग. बरं सासू मॉम, जाऊया का आपण? आयला म्हणते, ठीक आहे, जाऊया. प्रिया मंदिरात जाते आणि देवाला प्रार्थना करते. मला असं वाटतं प्रीतम सरांवर नक्की काहीतरी संकट येणार. देवा, तू त्यांची रक्षा कर. खरं तर त्यांना सोडून जायची अजिबात इच्छा नाही, पण मी आता काय करणार? मला गावाकडे जावंच लागेल. ती आता फोन करते, पण प्रीतमला नाही, ती ज्याच्याशी नेहमी बोलत असते त्याला, आणि म्हणते, मी गावाकडे चालले. प्रीतम म्हणतो, का? ती म्हणते, आईल्या मॅडमने मला जॉबवरून काढून टाकलं. मी आता इथे राहून काय करणार? पण खरं सांगू का, मी प्रीतम सरांवर प्रेम करायला लागले होते आणि त्यांना मला आय लव्ह यू म्हणायचं होतं. आता प्रीतम म्हणतो, आय लव्ह यू टू प्रिया. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी प्रीतम बोलतोय. आता प्रिया शॉक होते आणि ऐकत असते. तर प्रिया, प्रीतमबद्दल मी तुझ्याशी बोलायचो, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे सांगायचा मी तुला खूप प्रयत्न केला. तो आता बरंच काही बोलतो. प्रियाच्या डोळ्यातून पाणी येतं. ती प्रीतम सर, तुम्ही ड्रिंक्स केलं? तो हो, त्या दिशाचा पर्दाफाश करण्यासाठी मी ड्रिंक्स केलं. आणि तुम्ही थांबा, गावाकडे नका जाऊ. आज त्या दिशाचं सत्य मी सगळ्यांसमोर आणणार. प्रिया फोन करून म्हणते, पारू, आदित्य सर कुठे? पारू म्हणते, प्रिया मॅडम, तुम्ही कशा आहेत आणि कुठे आहेत? प्रिया म्हणते, माझं मरू दे ग, तू आदित्य सरांना फोन दे. अगं पारू, प्रीतम सर खूप दारू प्यालेत आणि तसेच ते ऑफिसला जायला निघालेत. तू आदित्य सरांशी बोल आणि त्यांना थांबव. आता पारू पळतच आदित्याकडे जाते आणि म्हणते, आदित्य सर लवकर चला, प्रीतम सर खूप दारू प्यालेत आणि ते ऑफिसला चाललेत. आता आदित्य डोक्याला हात लावून म्हणतो, ह्याला काय करावं? याला आईबद्दल काहीच वाटत नाही का? आईला काय वाटेल? पारू म्हणते, आदित्य सर ते सोडा, आधी प्रीतम सरांना थांबवा. आता दोघं पण पळतात, पण इकडे प्रीतम ऑफिसमध्ये पोहोचतो आणि म्हणतो, मी अहिल्या किर्लोस्करांचा मुलगा, मी प्रेझेंटेशन देणार. एक जण म्हणतो, प्रीतम सर राहू द्या, आज उद्या प्रेझेंटेशन द्या, तुम्ही शुद्धीत नाही आहे. तेवढ्यात प्रिया येते आणि सगळ्यांना म्हणते, सॉरी सॉरी सॉरी. प्रीतमला बाजूला घेत म्हणते, लूजर, दाखवली ना स्वतःची अवकात? जरा समोर बघ, तुझ्यावर लोक थुंकतायत, तुझी लायकी काढतायत. प्रीतम पुन्हा बोलायला लागतो. तेवढ्यात आयला येते आणि म्हणते, प्रीतम, आणि एक कानाखाली देते. प्रिया तोंडाला हात लावते, पण हसण्यासाठी. आईला म्हणते, प्रीतम, तुझी हिंमत कशी झाली ऑफिसमध्ये दारू पिऊन यायची? सगळ्यांना हात जोडत म्हणते, मला माफ करा. ही अहिल्या किर्लोस्कर ग्रुप कंपनीची मालकीन तुमची माफी मागते. मी माझ्या मुलावर संस्कार नाही करू शकले. आदित्यला मात्र प्रीतमचा खूप राग येतो. तो हात करून त्याच्यावर दात खात असतो. आईला म्हणते, आदित्य, याला पहिले माझ्यासमोरून घेऊन जा, आणि स्वतःच निघून जाते. आदित्य त्याच्यावर धावायला लागतो. तेवढ्यात पारू म्हणते, आदित्य सर, त्यांची अवस्था बघा, पहिले आपण त्यांना घरी घेऊन जाऊया. दिशा मेहरकडे पोचते आणि म्हणते, डार्लिंग, थँक्यू सो मच. तू नसता तर माझं काय झालं असतं? मीर म्हणतो, दिशा, मी तुझ्यासाठी एवढं सगळं करतो, पण तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? ती ऑफकोर्स. त्या प्रीतमचा पत्ता तर आता कट केला आहे. उरला कोण? आदित्य किर्लोस्कर. त्याला तर मी अशी बाहेर काढेल, आणि एकदा की कंपनीची मालकीन झाले तर 2-3 कंपनी तुझ्या नावावर करून देईल. आता मात्र मीरला खूप आनंद होतो. आदित्य प्रीतमला घरी घेऊन येतो आणि बेडवर ढकलतो. प्रीतम बोलायचा प्रयत्न करतो, पण आदित्य मात्र त्याला काही बोलू देत नाही आणि म्हणतो, याची तोंड पाहायची सुद्धा माझी इच्छा नाही. सगळ्यांसमोर येणे आईला हात जोडायला लावले, माफी मागायला लावली. पारू, मी असं काय करू आता? पारू म्हणते, आदित्य सर, त्यांची अवस्था बघा. अहो, ते शुद्धीर आहे का तुमचं बोलणं ऐकायला? ते शुद्धीवर आले ना, तुम्हाला काय बोलायचं ते बोला. आदित्य म्हणतो, यापुढे मला याचं तोंड पण बघायचं नाही आणि बोलायचं पण नाही. आईला म्हणते, श्रीकांत, आपलं काही चुकलं का? आपण फक्त बिझनेसच्या मागे लागलो का? श्रीकांत म्हणतो, आईल्या, असं काहीच नाही. ती म्हणते, मग असं का होतंय? प्रीतम सारखा असा का वागतोय? श्रीकांत म्हणतो, आईल्या, यामध्ये नक्कीच काहीतरी गुपित आहे. आपण प्रीतमचं बोलणं कधी ऐकूनच घेत नाही. त्याच्या मनात काय आहे, त्याला बोलायचं काय आहे? आता श्रीकांत प्रीतमबद्दल
बरंच काही बोलत असतो. पण आईला म्हणते मला नाही वाटत. सगळं कसं लख्ख आहे. आणि आज आपल्या समोर पण आलं. तेवढ्यात दिशा येते आणि आईल्याचे पाय पकडते आणि म्हणते, सासू मॉम मला माफ करा. आईला तिला उठवत म्हणते, दिशा तू कशाला माफी मागते? दिशा म्हणते, सासू मॉम मी प्रीतमला नाही बदलू शकले. मला वाटत होतं प्रीतम बदलला, पण मला अपयश आलं. आईला म्हणते, दिशा मला असं वाटतं मी तुझं प्रीतमशी लग्न करून तुझ्यावर अन्याय करते. आता दिशा घाबरू म्हणते, नाही सासू मॉम माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. तुम्ही काळजी नका करू. मी त्याला बदलूनच राहील. सासू मॉम मला फक्त एक चान्स द्या. आता मात्र अहिल्या आणि श्रीकांत स्माईल करतात. पण श्रीकांतला मात्र दिशाचा संशय येतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.